राज्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मान्सून भारतात दाखल झालेला आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वेळेआधीच मान्सूनने अंदमान आणि निकोबारमध्ये धडक दिलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि आग्नेय अरबी समुद्रात मान्सून दाखल झालेला आहे। नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि आग्नेय भाग, अंदमान समुद्राचा मोठा भाग, संपूर्ण निकोबार बेटे आणि श्री विजयपुरम परिसर व्यापलेला आहे। आता आगामी काळात तो संपूर्ण भारतभर पसरणार आहे। सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। मान्सूनच्या आगमनाची घोषणा करताना हवामान विभागाने सांगितलंय की सध्याची हवामान परिस्थिती आणि मान्सूनची हालचाल अनुकूल राहिल्यास मान्सून केरळमध्ये नेहमीच्या तारखेपूर्वी पोहोचू शकतो। साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर हळूहळू देशाच्या इतर भागात पुढे सरकतो। मात्र आयएमडीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार यंदा नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल। जूनच्या पहिल्या आठवड्याच्या मान्सून दक्षिण कोकणामध्ये दाखल होईल। नंतर हळूहळू आसपास विदर्भासह मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। 20 मेच्या सुमारास अंदमानात पोहोचणारा पाऊस यंदा तब्बल 5 दिवस आधीच म्हणजेच 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवरती दाखल झालेला आहे। मान्सून अंदमानात दाखल झाला तरी दुसरीकडे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा विक्रमी पातळीवरती पोहोचलाय। पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मान्सून वेळेआधी येत असला तरी अरबी समुद्रात आणि जमिनीवरील हवामानात काय बदल होतात यावर महाराष्ट्रातील पावसाचं भवितव्य अवलंबून असेल। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।